ताई आज इथे आळेफाट्याच्या ठिकाणी तुम्ही एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे। ताई आताच येऊन गेल्या, आशाताई बुचके सुद्धा येऊन गेल्यात, तर काय म्हणाल तुम्ही, काय कार्यक्रम केला आहे? आज आपल्याकडे नानीच्या 40व्याच्या निमित्ताने आज इथे किन्नर संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। आशाताई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आरोग्य शिबिर आज आळेफाटा नगरीमध्ये भरवलं आहे की या आरोग्य शिबिरासाठी आणि या संमेलनासाठी आज आपल्या ऑल ओव्हर इंडियामधनं सगळ्या किन्नर समाजाची लोक आपले भगिनी इथे आलेले आहेत। 400 ते 500 आज इथे किन्नर समाजाचे लोक आहेत आणि ती लोक या आरोग्य शिबिराचा फायदा घेत आहे। आज रामनवमीच्या औचित्याने हे आरोग्य शिबिर आपण भरवलेले आहे। माणूस म्हटलं की माणसाकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघतो, माणसामध्ये मतभेद बरेचसे असतात, परंतु ह्या समाजाकडून आपण शिकलं पाहिजे की आपण एकत्र कसं राहावं, एक संघटना कशी करावी आणि एकसंघ राहून आपण कुठलेही प्रसंग आले तर त्याच्यावरती मात कशी केली पाहिजे। खरोखर या समाजाला आपण जो दुर्लक्षित ठेवलेला आहे, तर मी सगळ्या समाजाला आवाहन करेल की आपण या समाजाप्रती एक प्रेम जिव्हाळा आणि त्यांनाही आपल्यासारखंच समजून त्यांना एक वेगळ्या प्रकारची आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे, आपल्यात त्यांना सामावून घेतलं पाहिजे। तर आज या कार्यक्रमामध्ये काय काय प्रोग्राम ठेवलेले आहेत आपण? आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर तर आहेच, गेले 7 दिवस हा कार्यक्रम चालू आहे, परंतु ताईंच्या आधिपत्याखाली हा जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ज्याला आपल्या जिल्हा परिषद त्याचप्रमाणे DY पाटील जे कॉलेज आहे त्यातली सगळी टीम आलेली आहे, त्याचप्रमाणे लोकल आज इथले जे डॉक्टर्स लोक आहेत त्याही लोकांनी आज आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि या आरोग्य शिबिराचा फायदा नक्कीच या लोकांना होईल। आज आपण एक स्पेशली जिथे सुमन पुनर्वसन आहे कणसे कॉलेज मध्ये ती लोक स्पेशल ती टीम आलेली आहे, निकम सर आणि गुंजाळ सर इथे आलेले आहेत आणि त्यांनी फक्त आरोग्यच नाही तर त्यांची मानसिक सुद्धा आपण आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे की कधी कधी डिप्रेशनमध्ये जातो, सुसाईड करावं असं वाटतं। हे जे सुमन पुनर्वसन खूप चांगलं काम, व्यसन लागतात, हे व्यसनमुक्ती आणि मानसिकता आपण कशी जपली पाहिजे पेशंटची, त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, सुमन पुनर्वसनची ही लोक आरोग्याबरोबर मानसिकता कशी सांभाळली पाहिजे त्या इथे आलेले आहे डॉक्टर, त्यांचे मी निखिल सर आणि योगिनी मॅडम त्यांचाही मी मनस्वी आभार मानते।